दसरा झाला, मेळावेही झाले, त्यात विचारांची फुलं कमी उधळली गेली आणि विरोधकांना काटेच जास्त टोचले गेले। आता अर्थातच त्यातून नवे वाद, आरोप प्रत्यारोप सुरू झालेत आणि आजच्या 0 आवर मध्ये अशाच काही कळीच्या मुद्द्यांवरती आपण प्रकाश टाकणार आहोत, कारण बात निकली है तो दूर तलक जाएगी ही। नमस्कार, मी पूर्वी भावे आपलं स्वागत करते। कालचा दिवस 5 मेळाव्यांनी गाजला। सगळ्यात आधी नागपुरामध्ये संघाचा उत्सव झाला, तो सुद्धा शताब्दी महोत्सवी। दुपारी बीडमध्ये पंकजा मुंडेंचा मेळावा आणि नंतर लगेचच मनोज जरांगेंचा असे 2 मेळावे रंगले। दोन्ही ठिकाणी मराठा आरक्षणावरनं विचारांचं सोनं उधळलं गेलं आणि शेवटचे बहुप्रतीक्षित मेळावे होते मुंबईचे, दोन्ही शिवसेनांचे। आणि खरा वाद निर्माण झाला तो मुंबईतल्या आणि बीडच्या या मेळाव्यातून। याच वादांचं विश्लेषण आज आपण 0 आवर मध्ये करणार आहोत। शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंनी भर पावसामध्ये सुमारे 50 मिनिटं भाषण केलं। गेली 3 वर्ष दसरा मेळाव्यामध्ये सातत्यानं शिंदेंना टार्गेट करणाऱ्या ठाकरेंनी यावेळी आपली दिशा बदलली आणि भाजपवरती सर्वाधिक आक्रमण केली आहेत। यातून महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरेंचा सामना कुणाशी आहे हे अर्थातच स्पष्ट झालंय। एकीकडे उद्धव ठाकरे बोलत होते आणि त्याच वेळी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये रामदास कदमांचं भाषण सुरू होतं। यावेळी मात्र त्यांनी सर्वात मोठा राजकीय बॉम्ब टाकला आणि त्याला संदर्भ होता बाळासाहेबांच्या मृत्यूचा। यावरच आधारित आमचा आजचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न आहे, बाळासाहेब ठाकरेंचं पार्थिव 2 दिवस घरात ठेवलं, हाताचे ठसे घेतले। रामदास कदमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा महापालिका निवडणुकीवरती परिणाम होईल का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। सोशल मीडियावरती आता आमचा प्रश्न लाईव्ह आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। 17 नोव्हेंबर 2012 दुपारी 3:30ची वेळ। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी आली आणि सगळा महाराष्ट्र हळहळला। खरं तर एक तप लोटलं या घटनेला, मात्र त्यामागच्या आणि त्यावेळच्या कहाण्या काही अजूनही संपत नाहीयेत। एकेकाळचे बाळासाहेबांचे विश्वासू नेते रामदास कदम, जे आज शिंदेंच्या सेनेबरोबर आहे, त्यांनी कालच्या दसरा मेळाव्यामध्ये एका नव्या विषारी वादाला तोंड फोडलंय। बाळासाहेबांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचं पार्थिव 2 दिवस घरात ठेवलं होतं, त्यांच्या हाताचे ठसेही घेतले गेले असा सनसनाटी आरोप कदमांनी केलाय। बाळासाहेबांवरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीच आपल्याला ही माहिती दिली असं त्यांचं म्हणणं आहे। दसरा मेळाव्यामध्ये कदम नेमकं काय म्हणाले ते आधी पाहूयात। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कडा माहिती। जबाबदारीने बोलतोय, शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत, आज देखील त्या डॉक्टरांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही आम्ही खाली बसलो होतो, 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस। कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली, शिवसेना मोठी आम्ही केली, जेल आम्ही भोगलेत। बाळासाहेबांच्या राजकीय आणि वैयक्तिक वारसा हक्कावरनं रामदास कदमांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता नवं वादळ घोंघावतोय। या वादग्रस्त दाव्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जोरदार पलटवार केलाय। अशी विधानं म्हणजे बाळासाहेबांचा अपमान आहे अशी टीका त्यांनी केली आहे, पाहूयात। बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे। आता ह्यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल, ते तुम्ही काय करणार? तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं। आणि केवळ संजय राऊतच नव्हे तर एकेकाळचे कदमांचे सहकारी असलेल्या अंबादास दानवे यांनी सुद्धा कदमांवरती सडकून टीका केली। तसंच जे त्यावेळी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या जवळपासही नव्हते अशा सुषमा अंधारे, भास्कर जाधव यांनाही संताप अनावर झाला होता, पाहूयात। रामदास कदम ह्याला मी छमछमदास बामदास कदम म्हणतो। रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, कारण इतके वर्ष बाया नाचवून सावली बारमध्ये ज्याला म्हणतात ती करून ज्यांनी पैसे कमवले, त्याचा बार बंद झाल्यामुळं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। त्याऐवजी एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखांचे भक्त म्हणून सांगायचं, आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं
आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर अस्लाद्य टीका करायच्या, अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम, छमछम बारवाले, महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यांनी उडवायचे, ज्याला म्हणतात, त्या करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात. अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही. रामदास कदमांना काही काम नाही का? आणि याच शिवसेनेची सत्तेची फळं चाकली, 5-5 वर्ष मंत्रिपद भोगले, त्या ह्या सगळ्या गोष्टी का आठवल्या नाही? मला वाटतं आता ह्या गोष्टी आठवणं म्हणजे नमक हरामी असं मला स्पष्ट मत आहे. रामदासभाई होते का तिथे? येऊ देत होतं का त्यांना कोणी वरती? त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या काही ना काही खोटं बोल पण रेटून बोल असा रामदासभाईंचा स्वभाव आहे. वाजंत्रीकार उत्तम तेव्हा असतो जेव्हा त्याला तो नियम पाळता येईल की मड्याच्या ठिकाणी लग्नाचं वाजवू नये आणि लग्नाच्या ठिकाणी मड्याचं वाजवू नये. रामदास कदमांना ही सगळी वादग्रस्त विधानं करावी लागतील, कारण हळूहळू शिंदेची अख्खी शिवसेना ही उदय सामंतांनी कॅप्चर केलेली आहे. या वादग्रस्त विधानामुळे आता आग पेटलेली असली तरी कदम मात्र आपल्या विधानावरती ठाम आहेत. आज दुपारी 3च्या सुमारास त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आपण भाषणाच्या ओघात बोललो, मात्र खरंच बोललो असं रामदासभाईंनी सांगितलंय. बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतल्याचं स्वतः उद्धव ठाकरेंनी सांगितलं असा दावाही कदमांनी केलाच. शिवाय स्वतःची आणि उद्धव ठाकरेंची नार्को चाचणी करावी असं आव्हानही दिलं. आणि एवढंच नाही तर त्यांनी शरद पवारांना सुद्धा वादात ओढलंय. मृतदेह घरात ठेवण्यावरती पवारांनीही त्यावेळी आक्षेप घेतला होता असा कदमांचा मोठा दावा आहे. सर्वांना हेही आठवत असेलच की बाळासाहेबांचं मृत्यूपत्रही वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं होतं. याच बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राबाबत लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार असा इशाराही रामदास कदमांनी दिलाय. उद्धवजी दिसतात तसं नाहीयेत. उद्धवजी कपटी आहेत. आणि मी सांगतो, 2 दिवस शिवसेना प्रमुखांचा बॉडीचा छळ उद्धवजींनी केला, हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा. उद्धवजींची आणि माझी नाकोटीच होऊन जाऊ देत. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ देत. शरद पवार साहेब आले होते, त्यांना वरती पाठवलं नाही, कुणाला वरती पाठवलं नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव, शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे. मी मातोश्रीमध्येच होतो. हे तुम्ही केलं पाप, उद्धवजी तुम्ही हे पाप केलंय. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कुणी बनवलं, कसं बनवलं, काय बनवलं, कुठे आलं, कुणी सही केली, याच्यावरती मी बोलणार आहे. पण आज नाही बोलणार. मी बोलणार याच्यावर. आणि रामदास कदमांचा पक्ष सुद्धा या आरोपांमध्ये त्यांच्या पाठीशीच आहे असं दिसतंय. शिवसेनेचे काही नेते सुद्धा कदमांचे आरोप योग्य असल्याचं उघडपणे सांगतायत. मंत्री प्रताप सरनाईक आणि ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हेंनी दाव्यामध्ये तथ्य असू शकतं अशी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेबांच्या अतिशय जवळचे ते जुने सहकारी होते. जवळजवळ 50 वर्षाहून जास्त काळ त्यांनी बाळासाहेबांच्या बरोबर काढलेला आहे. त्यामुळे त्यांच्या जे विधान त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये काहीतरी तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा जो मृत्यू झाला त्या धक्क्यातच आम्ही सगळेजण एवढे होतो की आतमध्ये काय झालं किंवा काय नाही याच्या संदर्भात जे रामदासबाईंनी बोललेले आहेत ते मला असं वाटतं फार गांभीर्याने घ्यायला पाहिजे. पण त्यांच्याबद्दल अशा गोष्टी घडल्या असतील ह्या रामदासबाई म्हणतायत, म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये तथ्य असेल असं मला वाटतं. ते ज्येष्ठ नेते आहेत. रामदास कदमांचा दावा आणि त्यानंतर ठाकरे सेनेने केलेला ऑलराऊंड अटॅक ही आता नव्या राजकीय वादाची नांदी ठरलेली आहे. यावरती सर्वच पक्षातनं प्रतिक्रिया उमटल्या. अर्थात जो तो आपल्या मित्रपक्षाची पाठराखण करतोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी हे किळसवाणं राजकारण असल्याचं म्हटलंय, तर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंनी कदम बोलले ते योग्यच असं सांगून टाकलेलं आहे. पाहूया. उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं. स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं, स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना. रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय, याचं उत्तर दिलं पाहिजे. स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी, कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे. देशामध्ये एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही आलेलो आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतकी गलिच्छ होईल असं मला कधीच वाटलं होतं. माणुसकी राहिली आहे का नाही, सुसंस्कार राहिलेत का नाही कुणावर,
असल्या गलिच्छ गोष्टींवर मी तर कधीच कोणाच्या कुटुंबामध्ये बोलणार नाही. म्हणजे गेलेल्या माणसाबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल इतकी पातळी सोडून गलिच्छ टीका करणं हे महाराष्ट्र भारतीय माणुसकीला न शोभण्यासारखं. खरं तर बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरही अशाच काही चर्चा आणि वाद रंगलेले होते. आज या निमित्ताने ती प्रकरणं आपण पुन्हा एकदा बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि त्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. बाळासाहेबांचा मृत्यू, वाद आणि चर्चा यावरती आपण एक नजर टाकूयात. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राला पुत्र जयदेव ठाकरे यांनी कोर्टामध्ये आव्हान दिलेलं होतं. हे आजही अनेकांच्या स्मरणात असेल. 13 डिसेंबर 2011 रोजी हे तयार झालेलं मृत्यूपत्र चांगलंच वादात सापडलेलं होतं. बाळासाहेबांची मनस्थिती ठीक नसताना या मृत्यूपत्रावरती सह्या घेतल्या गेल्या होत्या असा जयदेव ठाकरे यांचा दावा होता. 2 नोव्हेंबर 2018 रोजी जयदेव यांच्याकडनं ही याचिका नंतर विनाशर्त मागेही घेण्यात आलेली होती. तसंच अखेरच्या दिवसामध्ये बाळासाहेब ठाकरेंना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अनेक नेत्यांनी केलेला होता. बाळासाहेबांचं निधन नेमकं कोणत्या दिवशी झालं याबाबत फक्त आत्ताच नाही तर तेव्हाही शंका घेण्यात आलेल्या होत्या. दिवाळी असल्यामुळे किंवा अन्य कारणांनी उशिरा घोषणा केल्याचा आरोप तेव्हाही विविध लोकांकडनं झाला होता. तशा अफवाही होत्या. मृत्यूनंतर बाळासाहेबांच्या बोटांचे ठसे घेतल्याचा पुत्र जयदेव ठाकरेंनी सुद्धा त्या काळी आरोप केलेला होता. आणि आपण उद्धव ठाकरे नाही तर आपण राजकीय वारसदार असावा अशी बाळासाहेबांची इच्छा होती असंही जयदेव ठाकरे म्हणालेले होते. तसंच बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी त्यांचे पुतणे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही काही शंका उपस्थित केल्या होत्या. 2014च्या डोंबिवलीतल्या एका प्रचार सभेमध्ये त्यांनी कुटुंबातल्या कलहाबद्दल थेट स्टेजवरनं काही आरोप केले होते. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते ऐकूयात. स्वर्गीय माननीय बाळासाहेबांचं निधन होईपर्यंत रोज मला फोन करून ते बोलवून घ्यायचे. ते डॉक्टरही आहेत, त्या डॉक्टरना एकदा विचारून बघा. मी एके दिवशी असा बसलो होतो, 2 बटाटे वडे आले एवढेशे. बाळासाहेबांच्या समोर थकले होते, आजारी होते आणि एवढेशे 2 बटाटे वडे आले. मी म्हटलं, आम्ही बोलताना एकमेकांना अरेतुरेमध्ये बोलायचो. तर म्हटलं, अरे काय खातोस तू? हे तेलकट असले बटाटे वडे कसले खातो? काय करणार म्हणे, हे येतं समोर माझ्या. म्हटलं, मी एक चांगलं तुला चिकनचं सूप सुरू करतो. म्हटलं, घेशील का? मला घेऊन ये, चाकून बघतो, मग नंतर बघू. डॉक्टरांना विचारा. माननीय बाळासाहेब कोमामध्ये जाईपर्यंत रोज जे मी सूप पाठवत असे तेवढंच ते सूप शेवटपर्यंत घेत होते. दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावरनं रामदास कदमांनी केलेल्या गंभीर आरोपांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उत्तर दिलं जाणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब हे उद्या दुपारी 12 वाजता या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्याकडे आपलं लक्ष असेलच. मात्र आता वेळ झाली आहे आजच्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्याची. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. एक्सपोस्टवरनं पहिली प्रतिक्रिया गोपाळ वानखेडे यांची आहे. आता विरोधात आहेत म्हणून बडबड करतायत, आधी सोबत होते तेव्हा झोपले होते का? पुढची प्रतिक्रिया आपण पाहतोय एक्सपोस्टवरनं विनोद मुंढे यांनी दिलेली. इतकी वर्ष ही गोष्ट का नाही सांगितली? याचा सरळ सरळ हा अर्थ होतो की केवळ नैराश्यातून हे भाष्य केलं आहे. युट्यूबवरची प्रतिक्रिया बघूया राजेंद्र लाड यांची. रामदास कदम हे सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया अमर सोनावणे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या वडिलांबद्दल निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार आहे, त्याच्याशी बाकीच्यांचा काय संबंध? ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भावनिक मुद्दा तापवण्याचा प्रयत्न आहे, आदित्य मुंढे युट्यूबवरनं म्हणतायत. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया केदार वणकर यांची आहे. ज्या बाळासाहेबांमुळे तुम्ही मंत्री झालात त्यांच्याबद्दल बोलून तुम्ही शिवसेनेचा अपमान तर करताच आहात, पण त्याचबरोबर स्वतःचीही नाचक्की करून घेत आहात. इंस्टाग्रामवरनं माधवी फणसेकर यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात. रामदास कदम इतकी वर्ष काय करत होते? प्रसिद्धीसाठी सगळं चाललं आहे.
इंस्टाग्रामवरनं पुढची प्रसाद माने यांची प्रतिक्रिया आहे. रामदास कदमांच्या वक्तव्याने काही फरक पडणार नाही. मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला राहणार आहे. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया स्वप्नील गावडे यांची आहे. ठाकरेंनी ज्यांना ओळख मिळवून दिली त्या ठाकरे कुटुंबावरती टीका करताना थोडी तरी जाणीव ठेवावी. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया उल्हास राऊत यांची आहे. वडील आणि मुलगा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करतात याचे बाहेरच्या व्यक्तीला काहीही देणं घेणं नसावं. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया संदीप शिबे यांनी दिली आहे. रामदास कदमांनी हा आरोप आता का केला, कोणाच्या फायद्यासाठी केला, या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्ही निवडणूक आल्यावरती हा विषय का बाहेर काढला असा त्यांनी प्रश्न विचारलाय. तर आपण पाहिलं प्रतिक्रियांचा कल कुठल्या दिशेने आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूविषयीच्या रामदास कदमांनी केलेल्या आरोपांबद्दल अधिक प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत आपले पाहुणे आहेत. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि ठाकरे सेनेचे प्रवक्ते अखिल चित्रे. त्यांच्याशी आता आपण संवाद साधूया. सर्वप्रथम मी हेमंतजींकडे जाते. हेमंतजी, आता खऱ्या अर्थाने महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे, परंतु सुरुवात होतानाच अशा पद्धतीची वक्तव्य होणं आणि कुठेतरी विषारी वळणावरती अशा पद्धतीने भाष्य केलं जाणं, तर एकंदरीत याच्यावरती तुमचं एक राजकीय विश्लेषक म्हणून काय मत आहे? मला असं वाटतं की निवडणुकाची सुरुवात व्हायची आहे, त्याच्या अगोदरच जर इतकी गलिच्छ पातळी गाठली जाणार असेल तर यापुढे आणखीन किती गलिच्छ पातळी गाठली जाणार हा खरा प्रश्न आहे. रामदास कदम यांनी फक्त उद्धव ठाकरेंवरती आतापर्यंत टीका केली नाही. त्यांनी गजानन कीर्तीकर असतील, नारायण राणे असतील, अशा अनेक, भास्कर जाधव असेल, अशा अनेकांवर पातळी सोडून अनेकदा टीका केली आहे. खुद्द देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं त्यांना की माणसाची उंची किती, त्याचा पगार किती आणि बोलतो किती, या शब्दामध्ये त्यांनी त्यांची खरडपट्टी काढलेली होती आणि यापुढे हे सहन केलं जाणार नाही असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं होतं. रामदास कदम हे सिनियर नेते असले तरी कुठल्या पद्धतीने ते बोलतात हा खरा मुद्दा प्रश्न आहे. आणि या प्रकारे व्यक्तिगत आयुष्य चिवडणं एखाद्याचं, बाळासाहेब ठाकरे साक्ष द्यायला आज नाहीयेत, त्यामुळे काहीही बोला तुम्ही त्यांच्याबद्दल. आणि त्यांच्या आजारपणात मी सतत तिथे होतो असं ते म्हणाले, पण चंद्रकांत खैरे म्हणाले तर एकच दिवस ते तिथे होते आणि त्यांनी शरद पवारांचं नाव घेऊन जे प्रश्न उपस्थित केले, सुप्रिया सुळे यांनी त्याबद्दल फार नाराजी व्यक्त केली. या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात कधी झालेलं नव्हतं, आतापर्यंत कधीही झालं नाही. अगदी अत्र्यांच्या मृत्यूपत्राबद्दल वाद झाला होता, पण अशा प्रकारची गलिच्छ पातळी गाठली गेली नव्हती. मुद्दा असा आहे की 2014 ते 2019 या काळामध्ये हे ठसे, ते म्हणतात ना ठसे, ते गेले कुठे तेव्हा? त्यावेळी 2012 नंतर आतापर्यंत ते का बोलले नाहीत याच्याबद्दल, हा प्रश्न आहे ना. बरोबर आहे हेमंतजी. आणि अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया अनेक लोकांनी सुद्धा दिलेल्या आहेत. पण मुद्दा असा आहे की येणारी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा मुद्द्यांचा पक्षांना फायदा होऊ शकतो का? नक्की काय भूमिका आहे अशा पद्धतीने वादग्रस्त विधानं करण्याची किंवा वाद उकरून काढण्याची? हे मूळ असं प्रश्नाचं तुमचं विश्लेषण असं की बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा उद्धव ठाकरेंकडे नाही, ते आमच्याकडे आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा नष्ट करू पाहत आहेत किंवा त्यांनी वाईट वागणूक दिली आणि तो वारसा आमच्याकडेच आहे असं सांगण्याचा हा प्रकार आहे. आणि त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे सुद्धा आता शिंदे आणि यांचीच डायरेक्ट लढत अनेक ठिकाणी होणार आहे आणि त्याचा शिंदेना फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारण पॉलिटिकल आपण इक्वेशन बघितलं तर अशा वेळी बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा माझ्याकडे आहे असं सांगण्यासाठी, म्हणून ती लिगसी जी आहे ती त्यांच्याकडे नाहीच आहे, कारण त्यांनी त्यांना वाईट वागणूक दिली असं सांगण्याचा हा मुद्दा आहे. पण माझ्याकडे एक लेख आहे महाराष्ट्र टाइम्समध्ये 1997 साली खुद्द उद्धव ठाकरेंनी लेख लिहिला होता. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे किती जिव्हाळ्याचे संबंध होते लहानपणापासून, अगदी प्रगती पुस्तकाच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. त्यावेळी शिवसेना अभंग होती. नक्कीच हेमंतजी, आपण या मुद्द्याकडे आणि या नात्याकडे परत येऊया. पण आता मी शीतलजींकडे जाते आणि मला शीतलजींना असं विचारायचं आहे की काल शिवसेनेच्या मंचावरनं हे वक्तव्य करण्यात आलेलं आहे, तर पक्षाची भूमिका या संदर्भात काय आहे? खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमच्यासाठी दैवत आहेत
आणि त्यांच्या मृत्यूच्या संदर्भात बोलताना खरोखर आत्ताही हातपाय थरथरत आहेत, कारण ती आमच्यासाठी फारच भावनिक गोष्ट आहे. आमचे मुख्य नेते रामदास कदमजी हे खरं तर बाळासाहेबांबरोबर काम केलेले, त्यांचे जे कोणी मुठभर जवळचे मित्र म्हणून आपण म्हणू शकतो असे रामदास कदम जे आहेत. आणि त्यांनी जर काही गोष्ट सांगितलेली आहे जी खरोखर धक्कादायक आहे, ती गोष्ट ही खरी आहे खोटी आहे हे नक्कीच लोकांच्या समोर येणं गरजेचं आहे. कारण ती खरोखर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितली, आणि त्यांनी आज मला वाटतं प्रेस कॉन्फरन्स घेऊन देखील सांगितलं की मला ही गोष्ट बोलायची नव्हती, परंतु ते ओघाने माझ्याकडून बोललं गेलं, पण ती गोष्ट खरी आहे. तर माझी विनंती आहे की आता एवढा त्याच्यावर गदारोळ करण्याच्या ऐवजी तुम्ही आत्ताच जे सांगितलं की उद्या अनिल परब येऊन बोलणार आहेत, तर कशासाठी अनिल परब येऊन बोलणार आहेत? स्वतः उद्धवजीनेच ह्याची शहानिशा करून सांगून टाकावं की या बाबतीमध्ये काय सत्यता आहे. कारण त्यावेळेला जेव्हा ही गोष्ट घडली त्यावेळेला अनेक नेते किंवा अनेक आत्ता जे आहेत उबाठामध्ये सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे आमच्याबरोबर सुद्धा शिवसेनेबरोबर सुद्धा आहेत, असे अनेक नेते तिथे उपस्थित होते. स्वतः मी सुद्धा तिथे उपस्थित होते. तर मला असं वाटतं की वरती काय चाललं होतं, कारण आम्ही सर्वजण खाली उभे होतो मातोश्रीवर, आणि त्यामुळे हे तेव्हा ज्येष्ठ नेते होते, त्याच्यामुळे जर ते काही सांगत असतील, जबाबदारीने सांगत असतील, तर नक्कीच त्याची शहानिशा होणं गरजेचं आहे, कारण आमच्यासाठी ही गोष्ट खूपच धक्कादायक आहे. हा, म्हणजे कुठेतरी पक्षाच्या वतीने एक संशय आहे असं आपण इथे म्हणताय. ठीक आहे, आपण अखिल चित्रे यांच्याकडे जाऊया. अखिलजी, तुमचं काय म्हणणं याबद्दल? कशा पद्धतीने याला आपण प्रत्युत्तर द्याल? महाराष्ट्राच्या जनतेने मला वाटतं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं हे किती गलिच्छ प्रकारचं राजकारण आहे, किती खालच्या दर्जाचं राजकारण आहे, हे मला असं वाटतं वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं आणि वैयक्तिक पण लोक बसमध्ये असतील, ट्रेनमध्ये असतील, शिव्या घालतायत त्यांना. काय आहे ना, 2012 साली आणि आता काय आपण 2025ला आहोत, किती वर्ष झाली? 12-13 वर्ष हे ना, हे बोलावं असं वाटलं नाही. हेच रामदास कदम 2014ला मंत्री झाले, पर्यावरण मंत्री. कोणी केलं? हे उद्धव ठाकरे साहेबांबद्दल म्हणतायत ना, तर उद्धव ठाकरे साहेब जर इतकेच वाईट होते, आणि आज मी त्यांची पीसी पाहिली तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून, ते पहिलं त्यांचं वाक्य होतं की बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत होते आहे, मी आजही पहिलं त्यांची पूजा करतो, नंतर देवाची करतो. अहो, तुमच्या देवाबद्दल जर असं घडलं होतं ना, तर तुम्ही किती लाचार होता हो. तेव्हा का नाही तुम्ही पक्ष सोडला लगेच? तेव्हा का नाही जनतेसमोर आला आणि बोललात? तुम्हाला 13 वर्ष आता का झोपावं लागलं? तुम्ही आता का बोलताय? लहान ना शेमड्या मुलाला पण कळेल की तुम्ही किती गलिच्छ थर्ड ग्रेड लेवलचं राजकारण करताय, दैवत दैवत सांगून स्वतःचं जे काय. आणि ना, माणूस सिनियर आहे ना, वयाने होत नाही. त्यांचं वय 72 आहे, पण हे जे काय बालिश वागतायत ना, त्यांनी ते जराही सिनियर वाटत नाही. त्यांच्या वागणुकीत आणि हेतू काय आहे? या वागणुकीमागचा हेतू काय आहे? या वागणुकीमागचा क्लिअर हेतू आहे. त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे. ठाकरेंना ते एवढे घाबरतात. मुंबईत त्यांना फक्त उद्धव ठाकरे साहेबांची इमेज मलाईन करायची आहे, ती इमेज त्यांना खोडून काढायची आहे. आपण शीतलजींना विचारूया. शीतलजी, तुम्ही सहमत आहात का याच्याशी? मला सांगायची आहे, बाळासाहेब ठाकरेंचे ते काय जवळ मित्र काय रामदास कदम. पूर्वीताई एक गोष्ट लक्षात घ्या. काल ज्या पद्धतीने रिकाम्या खुर्च्यांच्या समोर जे पाणचट भाषण झालेले, ज्याला शेंडा बुडखा काही नव्हता, फक्त आणि फक्त टोमणे होते, ते भाषण झालेलं आहे. त्या भाषणामध्ये काय आतापर्यंत तुमचे विश्वप्रवक्ते संजय राऊत कुठल्या भाषेत बोलतात हो? काय काय बोलतायत? काल काय काय बोललं गेलं नाही? लांडगा बोललं गेलं, गाढव बोललं गेलं. ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं? हे काय फार वैचारिक चर्चा होती का? पण कशावर राजकारण? कशावर? अखिल चित्रे, जरा तोंड सांभाळून बोला. आपण कुणाबद्दल काय बोलतो ह्याचा जरा विचार करा. तुम्हाला मी प्रश्न विचारलेला नाहीये. जरा तोंड सांभाळून बोला. तुम्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते यांच्या संदर्भात बोलताय, तोंड सांभाळून बोलायचं अजिबात आम्ही ऐकून घेणार नाही. तुम्हाला कळलं असेल, तुम्हाला कळलं असेल, अशा पद्धतीने जर प्रत्येक वेळेला तुम्ही काय प्रकारचे खालच्या दर्जाचे राजकारण करताना त्याचं प्रदर्शन देणं फार तुम्हाला त्याची आवड झाली आहे. बरं, आपण एक क्षण थांबूया. आपण पुन्हा एकदा मी त्या प्रश्नाकडे येते, शीतलजी, की प्रतिमा मलिन करण्याचाच फक्त हा हेतू आहे, याबद्दल तुम्ही काय उत्तर द्याल? नाही. बघा, एक लक्षात घ्या की रामदासबाई जे आहेत हे खरोखर
51 वर्ष त्यांनी पक्षामध्ये काम केलेलं आहे. अगदी शाखा प्रमुख या गटप्रमुख या गोष्टीपासून विरोधी पक्षनेते मंत्री ते झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्ही जर म्हणत असाल प्रतिमा मलिक, ह्याच्यामागे सत्यता काय? आपण एक दुसऱ्या अँगलने पण बघा ना तुम्ही, ह्याच्यामध्ये सत्यता काय असू शकेल? हे सत्यता सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. आणि आज उद्धवजींच्या बद्दल बोलत, मला वाटतं तुमच्याच चॅनेलवर आता तुम्ही दाखवलं की राजसाहेब काय म्हणाले. राजसाहेबांनी सुद्धा सांगितलं की बाळासाहेबांना कसं वागवलं गेलं. त्यांचेच पुत्र जयदेव ठाकरे ह्यांनी सुद्धा सांगितलं की मृतदेहाचे ठसे घेतले गेले. हे मी नाही बोलत, आता तुमच्या चॅनेलवर मी बघितलं. बर आज तुम्ही मला सांगा, जी त्यांची भांडणं चाललेली आहेत, आज त्यांची वहिनी त्यांच्या बरोबर नाहीये, मुलं भावाची मुलं त्यांच्या बरोबर नाही का बरं? इस्टेटीचा जो काही खटला चाललाय तो इन कॅमेरा केला, सांगा बरं तुम्ही. बरं, मला असं वाटतं की या मुद्द्यापेक्षा आपण अखिल चित्रेंना व्यक्त केलाय तो क्लिअर व्हायला पाहिजे. बरं, मला असं वाटतं की यापेक्षा अखिल चित्रेंना आपण याबद्दल विचारावं की राज ठाकरेंचं वक्तव्य आपणही ऐकलं असेल आणि त्यावेळेला अशा पद्धतीची वक्तव्य इतरही काही लोकांकडनं केली गेलेली होती. त्याबद्दल तुम्ही काय आता उत्तर द्याल? राज ठाकरे साहेबांनी काय वक्तव्य केलेलं? राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीतलं वक्तव्य केलेलं. त्यांनी मृतदेहाबाबत किंवा 2 दिवस ठेवले अशा प्रकारचं कुठलंही वक्तव्य केलं नाही. आणि राजसाहेबांनी मग जर हे खरं असलं असतं आणि ह्यांना असं वाटतं उगीच राजसाहेबांचा दाखला देत आहेत, विषय अंतर करतायत, रामदास कदम काय म्हणाले त्याच्याबद्दल त्यांनी म्हणावं ना. रामदास कदम 13 वर्ष का चॅनेलवर दाखवलं, जर तुम्ही बघितलं असेल तर याच चॅनेलवर 5 मिनिटापूर्वी दाखवलं ही गोष्ट. रामदास कदम आता या बोलल्या 2 मिनिटं आधी काय म्हणाला की तुम्ही ते चॅनलच्या आधी दाखवलं की जयदेव ठाकरे साहेब काय म्हणाले? अहो सह्या म्हणाले. हो सह्या जरा नीट वाचत जाओ, जरा ते चष्मेने जरा नीट बघत वाचत जाओ. सह्याबद्दल म्हणाले हो, अंगठ्या आता चालत नाहीत कुठे, कोर्टात अंगठे चालत नाही हो, सह्या लागतात. बाळासाहेब ठाकरे उत्तम शिकलेले होते, मला असं वाटतं तुमच्या रांगेत बसलेल्या गाढवांसारखे नव्हते, उत्तम बरं, मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते की आपण या मुद्द्यावरती क्षणभर थांबूया. आपण पुन्हा एकदा येऊ. पुन्हा एकदा मी हेमंतजींकडे जातेय की अशा पद्धतीच्या काही अफवा आपण ऐकलेल्या आहेत त्या काळात सुद्धा. त्याचबरोबर मृत्यूपत्रावरनं बाळासाहेब ठाकरेंच्या सुद्धा वाद झालेले होते. या पार्श्वभूमीवरती आपण आत्ताच्या विधानाचा अर्थ कसा लावायचा? नाही, मला असं वाटतं की जे प्रश्न उद्धव ठाकरे उपस्थित करत आहेत सातत्याने, म्हणजे सोनम वांगचुकचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, त्याच्या अगोदर कालच्या सभेपूर्वी बोलले होते ते. त्यानंतर बिहारमध्ये 10,000 रुपये बहिणींना कसे दिले अचानकपणे, बाकीच्या ठिकाणी रेवड्या वाटतात असं म्हणतात, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आणि शिवाय महाराष्ट्रातलं, मुंबईतलं, ठाण्यातला भ्रष्टाचार असेल किंवा एकूण ज्याला म्हणतो की आपण इन्फ्रास्ट्रक्चरचं कशा पद्धतीची स्थिती असेल, असे अनेक प्रश्न जे या निवडणुकीमध्ये चर्चेला येण्यापूर्वीच त्यांनी चर्चेला घेतलेले आहेत. त्यापासून लक्ष भरकटवून भावनात्मक मुद्दा जर घेतला तर त्याचा आपल्याला फायदा होईल, ही स्ट्रॅटेजी त्यांची आहे. आणि आज मुंबई महानगरपालिकेत 3 वर्ष शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचा कोण नगरसेवक नाही, प्रशासकाच्या हातात कारभार आहे, त्यामुळे त्यांना बोल लावता येणार नाही. आता उलट ठाण्यामध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे त्याबद्दल गणेश नाईकांपासून संजय केळकरांपासून अनेक जण प्रश्न उपस्थित करतात. अनधिकृत बांधकामांसंबंधी सुद्धा हायकोर्टाने कान उघाडणी केलेली आहे. वसई विरारमध्ये आयुक्तांना कशा प्रकारे अटक करावी लागली, हे सगळे प्रश्न जे आहेत. बरोबर, यावरनं कुठेतरी डिस्ट्रॅक्शन करण्याचा हा प्रयत्न आहे असं आपण म्हणताय. शीतलजी, तुम्ही काय म्हणाल? खरोखरच केवळ भावनिक मुद्देच शिवसेनेकडनं पुढे केले जात आहेत आणि इतर महत्वाचे मुद्द्यांना बगल दिली जाते? बघा, शिवसैनिक हा भावनिक आहे. शिवसेना ही भावना जास्त जपणं, माणसाची भावना जपणारा हा एक पक्ष आहे. त्याच्यामुळे हे भावनिक वगैरे हे मुद्दे नाही आहेत. तुम्ही एक लक्षात घ्या की आज ज्या पद्धतीने संजय राऊत रोज सकाळी उठून स्वतःचं तोंड उघडून गटारगंगा वाहवत असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जातं बाकीच्या सर्व नेत्यांना, मग ते BJP असेल किंवा शिवसेनेचे शिंदेसाहेब असतील, हा कुठलाही भावनिक मुद्दा नाही आहे. परंतु एक लक्षात घ्या, यामधली सत्यता ही पुढे का बरं येऊ नये? जर कुणाच्या मनात शंका असेल आणि एका ज्येष्ठ शिवसैनिकांनी ही शंका जर सांगितली असेल तर याबद्दल सत्यता का येऊ नये? त्याच्यामुळे यामध्ये कुणावर चिखलफेक करणं. शीतलजी, थोडंसं थांबवते. हेमंतजींना याबद्दल काहीतरी बोलायचं आहे. त्याच्यामधली सत्यता पुढे यावं. हो, निश्चित. हेमंतजींना यावरती काही बोलायचं. हेमंतजी, शीतलजी, एवढंच माझं म्हणणं आहे की सत्यता जरूर बाहेर आली पाहिजे, पण 13 वर्ष सत्यता 13 वर्षापूर्वी बाहेर आली असती तर अधिक बरं झालं असतं. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, डॉक्टर मेनन यांच्यापासून आपल्या मुद्द्याशी सहमत आहे. PIL तुम्ही कोर्टामध्ये जा, PIL करा,
आणि त्या तुम्ही न्याय मागा ना त्याच्या संबंधी. तुम्ही कोणी काय वाटते ते आरोप करणार आणि त्याला उत्तर द्या. नार्को टेस्ट सोडा, मातोश्री हादरली आहे. हा काय रामदास कदम यांनी केलेल्या आरोपामुळे मातोश्री काय एक वीट हेमंतजी, मी अगदी आपल्या मुद्द्याशी मी सहमत आहे, परंतु याच गोष्टी जेव्हा आरोप आमच्या एक मिनिट हेमंतजी, याच गोष्टी जेव्हा आरोप, मला असं वाटतं की आपण पत्रकार म्हणून तटस्थतेने बोलाल, परंतु असं काही मला दिसत नाही, हरकत नाहीये. जेव्हा असेच आरोप आमच्यावर होत होते तेव्हा तुम्ही का नाही बरं सांगितलं की तुम्ही सुद्धा कोर्टात जा आणि ते खोक्यांचे आरोप तुम्ही पण सिद्ध करा. त्याच्यामुळे बघा, एकाच दृष्टीने एकाच बाजूने होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. 12-13 वर्ष का लागली, आताही ह्या गोष्टी कुणालाही बोलायची इच्छा नव्हती, परंतु रामदासभाई हे भावनिक व्यक्ती आहे. त्यांनी सांगितलं की मी ओघाओघात बोलून गेलो, हे बोलण्याची माझी इच्छा नव्हती, ओघाओघात बोलून गेलो, परंतु ते सत्य आहे. जर ते व्यक्ती म्हणते ती सत्य, तर काय हरकत आहे सत्य आहे की असत्य आहे समोर आणायला? याच्यासाठी एवढं आकण नाहीये ना सत्य. बरं, जयदेव ठाकरे सुद्धा हेच बोलले होते, जयदेव ठाकरे सुद्धा हेच बोलले होते, बरोबर आहे की नाही हेमंतजी? हे मी नाही बोलत, हे मी नाही बोलत. कोर्टामध्ये जयदेव ठाकरे सुद्धा सांगितलंय. हेमंतजी काय म्हणतात ते ऐकून घेऊया. त्यांनी कोणी घोडा मारले, काढा ना बाहेर. तुम्ही कोणी अडवलंय तुम्हाला, काढा ना बाहेर. बर आपण हेमंतजी, जयदेव ठाकरे, एक मिनिट ताई, जयदेव ठाकरे हे सुद्धा पुत्र आहे बाळासाहेबांचे, त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे, हे मी नाही सांगत आहे, हे आता तुमच्या 5 मिनिटं तुम्हाला हेमंतजी, शीतलजी तुम्हाला 2 मिनिटं थांबवते कारण अखिल चित्रेंना काहीतरी बोलायचं आहे. अखिलजी बोला. कोर्टात सांगितलंय ते जयदेव ठाकरे साहेब आहे ना, स्वतः सांगू शकतात त्यांना काय सांगायचं आहे. त्यांना यांचे स्पोक्सपर्सनची गरज नाहीये. जयदेव ठाकरे त्यांच्या ते काय सांगितलंय त्यांनी सह्या पहिलं वाचून घ्या, हो जरा नीट वाचून घ्या. आणि केस त्यांनी मागे पण घेतली, जरा ते पण जरा बघा. त्यांचा कौटुंबिक विषय, कोणाच्या कुटुंबात काय चाललंय, तुम्ही जाणून बघायची गरज नाही हो. तो कुटुंब बघेल. आणि गटारगंगा तुमच्या रामदास कदमांनी काल वाहिलेली आहे ना जी गटारगंगा, त्याच्याबद्दल काय ते पहिलं बोला. त्याच्याबद्दल 13 वर्ष तुम्ही तुमच्या सकट सगळे जे पहिल्या रांगेत बसलेले त्यांनी 2012 नंतर सगळ्यांनी पद भूषवलेली आहेत, सगळ्यांनी पद, सगळी मंत्री पद भूषवलेली आहेत वेगवेगळ्या जागेवर. तुम्ही का बोलला 13 वर्ष ह्याच्याबद्दल बोला. किती तुम्ही तयार केलं, किती खोटं बोलला, कितीही तुम्ही थोटांग केलं, महाराष्ट्राच्या समोर येण्यासाठी तुम्हाला घाल शिव्या घालते सोशल मीडियावर. जरा वाचा नीट. बर, एक क्षण आपण थांबूया. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला विधानसभेत काय केलं, मग खासदारकीला तुम्हाला काय केलं, लोकसभेला तुमची काय हालत झाली, लोकसभेला तुमचं काय झालं, त्याच्याबद्दल पण बोला. आमचं एवढंच म्हणणं आहे. बरं, आपण एक क्षण पुन्हा एकदा थांबूया. जरी अखिलजी माझा प्रश्न ऐकून घ्या. जरी आपण लोकसभा आणि विधानसभेचा हा सगळा मुद्दा समजत असलो तरी आता निवडणुका येतात महापालिकेच्या, आणि भावनिक मुद्दा हा कुठेतरी आहे असं आता शीतलजी सुद्धा म्हणाल्या. शिवसैनिक भावनिक आहे, त्यामुळे जरी हा एक ट्रॅप म्हणून टाकला गेला असला तरी या ट्रॅपमध्ये तुम्ही सुद्धा कुठेतरी अडकता अखिलजी, असं नाही का वाटत आहे? आम्ही कोणत्याही यांच्या ट्रॅपला अडकत नाही. यांच्या ट्रॅपला उधळून लावू आणि यांच्या ट्रॅपला तर दिलं जाणार आहे तुमच्याकडनं याला. अनिल परब उद्या प्रत्युत्तर देणार आहे त्याला. यांचं जे हा मग प्रत्युत्तर देतील. मग आता उरली सुरली पण प्रत्युत्तर दिल्यावर आता उरली सुरली पण यांची राहणार नाही. उद्या उरली सुरली पण यांची राहणार नाही. स्वतः उद्धव ठाकरे का बरं शीतलजी आपण आधी ऐकून घेऊया. गल्लीतला कोणतरी उभा राहील, सोम्या गोम्या रस्त्याचं उभा राहील आणि बोलेल समोर आणि बोला तर काय बोलणार का? गल्लीतला नाही, रामदास कदम काय त्यांचं अस्तित्व, रामदास कदम तुम्ही बोलता म्हणून त्याला उत्तर देत नाही का? काही बिनबुडाचे आरोप करणार म्हणून उद्धव ठाकरे साहेब येऊन त्याला उत्तर देणार. विभाग प्रमुख, त्याच्यानंतर एक ट्रॅप आहे ज्याबद्दल मी बोलत होते मगाशी. हा एक दोषारोपांचा जो ट्रॅप आहे त्याच्याबद्दलच मी बोलत होते मगाशी अखिलजी. काय ना, मी पहिलंच बोलले, मध्ये बोलतात ना काय यांच्याकडे काय नाही मुद्दे, तर मला पण बोलायला देत नाही. आता काय, जर हा ट्रॅप असेल ना तर हा जो काही ट्रॅप आहे ना, हा ट्रॅप आता बघा, तुम्ही जेव्हा शो सुरू केला, जे नगरसेवक नेते विचारतात रामदास कदम कोण, झालं बोलून. स्टँडअप कॉमेडी एकटं करायचंय तुम्हाला, मी थांबू?
तुम्ही करत राहा, हसत राहा, स्वतःच बोलत राहा. आम्ही पावसामधला स्टँडअप कॉमेडी हा तो तुमचा झाला Stand-up comedy काल. बघितलं. लोक जात होते हो, तुम्हाला दरवाजे बंद करावे लागले, दरवाजे बंद. आपण मुद्द्यावरती येऊया. हेमंतजी, तुमचे मुद्दे मांडा. हा लोक स्टेजवर जास्ती गर्दी, खाली गर्दी कमी, अशी तुमची परिस्थिती. गेट बंद करताय लोकांनी बाहेर जाऊ नये म्हणून, व्हिडिओ बाहेर येत खुर्च्यांची गर्दी जास्त होते. जाऊ द्या हो, बघितलं तुम्ही असू द्या. हा ठीक आहे. खुर्च्यांची बरं, मी आता हेमंतजींकडे जाते. उभे होते पाय धुवून. मी तुम्हाला दोघांनाही पुन्हा एकदा थांबवतेय. आपण मुद्द्यावरती येऊया पुन्हा. हेमंतजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीचे भावनिक मुद्दे किंवा अशा पद्धतीने कुठल्या ना कुठल्या तरी चर्चेमध्येच अडकवून ठेवणं हाच प्रकार आपल्याला निवडणुकीच्या आधी पाहायला मिळेल का? अशा भावनिक मुद्द्यांच्या बळावरती निवडणुका जिंकता येतात का? नाही, भावनिक मुद्द्यांचा काही प्रमाणात उपयोग होईल असं त्यांना वाटतं. याचं कारण असं आहे की आज फार सांगण्यासारखं किंवा फार दाखवण्यासारखी मुंबई ठाणे ठिकाणी कामं नाहीत. ते जी कामं सांगतायत त्यापैकी काही कामं अगोदरच्या काळात सुरू झाली आहेत आणि ती यांनी पूर्ण केलेत, काही नाकारण्याचं कारण नाही. पण जेव्हा विरोधी पक्षांना तुम्ही काही पैसा देणार असेल त्यांचं सरकार असताना आणि आम्हीच केले असं दाखवायचं, कारण त्यांना पैसा द्यायचाच नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा साधन सामुग्री त्यांच्याकडे नसेल अशी व्यवस्था करायची आणि ते कामं करत नाही असं सांगायचं. मुद्दा असा आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे असे आरोप केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की शीतलजी, की तुम्ही खरोखरीच पब्लिक रिॲक्शन बघा. तुम्हाला वाटते याचा तुम्हाला फायदा मिळेल, तो फायदा मिळणार नाही. आणि तुम्ही जर कामं चांगली केले तसं तुमचा दावा असेल तर तुम्ही ते मुद्दे मांडले, ते अजेंड्यावर आणले तर त्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळेल. तुम्हाला विधानसभेच्या वेळी तुम्ही का नाही हे मुद्दे मांडले? बाळासाहेब ठाकरेंच्या याच्या वेळचे लोकसभेच्या वेळी का नाही मांडले तुम्ही ते मुद्दे? अचानक आत्ता का मांडले? हे मी तुम्हाला सांगतो की हे स्क्रिप्ट भाजपचं आहे, हे शिंदेचं नाही आहे. हे स्क्रिप्ट भाजपचं आहे. कोणीतरी सांगितलेलं आहे की या पद्धतीने तुम्ही आरोप करा. आणि रामदास कदम हे छोट्या बुद्धीचे अत्यंत किरकोळ माणूस आहे असं राज ठाकरे स्वतः म्हणाले होते. ते भावनिक म्हणजे आपण शीतलताईंना विचारूया काय म्हणणं आहे त्यांचं की हे भाजपचं स्क्रिप्ट आहे. नाही, काय आहे ना, राज ठाकरेजी कसं आहे, पूर्वीची कसं आहे ना, राज ठाकरेजी बरंच काही बोललेले आहेत, परंतु फक्त आपल्या फायद्याचं आहे तेवढं बोलायचं. मला वाटतं हे बंद करावं. कारण तुम्ही जे शीतलजी, हे स्क्रिप्ट बीजेपीचं आहे, भाजपचं आहे, यावरती नाही, हे मला असं वाटतं की तुम्ही एकच प्रवक्ता बोलवला होता उबाटाचा, परंतु मला आज 2 प्रवक्ते दिसत आहेत. हरकत नाहीये. एक लक्षात घ्या, तुम्ही परत एकदा लक्षात घ्या की यामध्ये जे शिंदे साहेबांनी जे सांगितलेलं होतं की ते सतत सांगत होते की मी कशा पद्धतीने कामं केले. आज मुंबईचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते घ्या, ते आमच्या काळात झालेले. बघा, कुणाचं कुठलंही श्रेय हा श्रेयवाद नाहीये, परंतु जर तुम्ही शिंदे साहेबांचं भाषण ऐकलं तर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने कामं सुरू आहेत, कशा पद्धतीने कामं चालली आहेत. जे महाराष्ट्रातले आपले शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांच्यासाठी काय काय केलेले आहेत. प्रथमतः त्या शेतकऱ्यांना 15 ट्रक भरून आम्ही बघा, हे सांगण्याच्या गोष्टी नाही आहेत, हे सांगायची गरज नाही, परंतु नाही सांगितलं की तुम्ही केलंच नाही असं सांगता. म्हणून आज सांगते की 15 ट्रक मदतीचे पहिल्यांदा शिंदे साहेबांनी मराठवाड्यात पाठवले आणि मगच भाषण करायला उभे राहिले. अरे, ही लोक जी गेले होते तिथे स्वतःच्या खिशातून 5 रुपयाचा बिस्किटचा पुडा तरी दिला का हो शेतकऱ्यांना? उगीच बाता मारू नये. बघा, आतापर्यंत आम्ही त्यांच्याच बरोबर काम करत होतो, तुम्ही आत्ता आलात त्याच्यामुळे तुम्हाला कल्पना नाही. आम्हाला संपूर्ण माहिती आहे की हे काय चाललेलं होतं आणि हे कशा पद्धतीने कामं चाललेली होती. खरं तर अखिलजी, अशा पद्धतीचं विधान आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलेलं आहे की डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये कोणतेही मुद्दे बोलले गेले नाहीत, अशा आशयाचं ते विधान होतं. काय बोलला त्याबद्दल? आता काय डेव्हलपमेंट बद्दल बोलणार? मी आताच म्हणालो ना, तुम्ही आता खाली अंधेरीला जा, इकडे कॅमेरामॅन पाठवा तुमचा, बँड्रापासनं वाकोला ब्रिज कॉन्क्रिटीकरण, बँड्रापासनं वाकोला गोरेगावपर्यंत पार. रोज संध्याकाळी जे ट्रॅफिक होतं ना, एक एंट्री पॉइंटला ट्रॅफिकवर तिथे एक आपला कॅमेरामॅन उभा करा आणि एक वाकोल्याला करा. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो जो काही ट्रॅफिकचा पॅच आहे ना, तो फक्त यांच्या कॉन्क्रिटीकरणमुळे झाला, भ्रष्टाचाराचा पॅचवर. हा एक वेगळा मुद्दा आहे पूर्णपणे आणि तोही नक्की आपण विचारासाठी घेऊ, चर्चेसाठी घेऊ. पण आज आपण ज्या मुद्द्यासाठी एकत्र जमलो होतो त्या वक्तव्यावरती, त्या मुद्द्यावरती आपण चर्चा केलेली आहे आणि इथून पुढे अशा पद्धतीचे वाद पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार का हे आपल्याला वेळच सांगेल. परंतु आज इथे तुम्ही आलात आणि आपली मतं मांडली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता वेळ झालेली आहे आमच्या प्रश्नावरती तुमचा कौल जाणून घेण्याची. चला जाऊयात पोल सेंटरला. आणि आजच्या आमच्या प्रश्नावरती एकूण 30,000 मतं सोशल मीडियावरनं आलेली आहेत आणि या सर्व प्रश्नांचा, रामदास कदमांच्या दाव्यांचा निवडणुकांवरती परिणाम होईल का? तर 45% लोक होय म्हणतायत आणि 55% लोकांचं मत नाही असं आहे.
आणि आता वेळ झालेली आहे यंदाचे मेळावे त्यातली भाषण आणि वाद यावरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका जाणून घेण्याची त्यासाठी जाऊयात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. पूर्वी विजयदशमी आणि राजकीय मेळावे हे महाराष्ट्राचे जुने समीकरण. या मेळाव्यांमधून विचारांचे सोने मिळावे, ते कार्यकर्त्यांनी लुटावे, त्याचा फायदा येणाऱ्या काळात समाजाला व्हावा, समाजाला झालेला फायदा म्हणजेच देशाचा फायदा वगैरे वगैरे या झाल्या बाळबोट अपेक्षा. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा वगळता येणाऱ्या काळासाठी कालच्या मेळाव्यांमधून काय मिळाले तर शंका कुशंका, आरोप प्रत्यारोप, जातीचे अजून तीक्ष्ण झालेले राजकारण आणि एकमेकांबद्दल रसातळाला गेलेली भाषा. आणि हे सगळं होतंय निवडणुकीच्या वर्षात, किंवा जेव्हा राज्यभरात निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्यात. खरं तर निवडणूक म्हणजे लोकशाही आणि आपल्या सगळ्यांना लोकशाही आवडते. आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे की देश लोकशाहीनंच चालला पाहिजे. आणि तरीही याच लोकशाहीचे प्रतीक असणारं सरकार किंवा राजकीय पक्षांवर मात्र आपला विश्वास कमी कमी होतोय. राजकारणाचे एकंदरीत हे जे खोबरं झालंय त्यामुळे आपल्याला सामान्य जनता म्हणून लोकशाही ही आयडिया म्हणून तर आवडते, पण सध्याचं त्याचं वास्तव मात्र फारसं आवडत नाही. आणि ह्याला कारणीभूत आहे आपल्या नेत्यांनी, त्यांच्या राजकीय पक्षांनी गमावलेली विश्वासार्हता आणि जनहिताच्या मुद्द्यांवर मत न देता भावनिक, धार्मिक, जातीय मुद्द्यांवर मतदान करणारा मतदाता. इंटरेस्टिंग हे आहे की ह्या अविश्वासाचे परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होणार का? तर उत्तर आहे नाही. निवडणूक येणार, आपण जनता म्हणून जाणार, मतदान करणार आणि लोक निवडून येणार, सत्ता कारण असंच सुरू राहणार. असा काळ ज्यात राजकारणातील रस वाढतो पण विश्वास नाही, हे कुठेतरी खूप स्फोटक नाहीये का? राज्याच्या, देशाच्या स्थिरतेवर प्रश्न निर्माण करणारं नाहीये का? जिथे अधिक लोक सरकारला किंवा नेत्यांना ट्रॅक तर करतात, पण अविश्वासानं याचे परिणाम पुढे नक्की कसे असणार? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळे असे किती काळ खरंच चालू शकेल? कारण अविश्वासाचे परिणाम निवडणुकांवर झाले नाहीत तरी आपल्यावर, आपल्या समाजावर नक्कीच होणार. पूर्वी. अगदी खरं आहे. धन्यवाद सरिता. खरोखरच राज्याचं राजकारण हे अधिकाधिक विषारी होत चाललेलं आहे आणि आधीसारखं विचारी राहिलेलं नाहीये. या आणि अशाच मुद्द्यांवरती आपण पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी भेटणार आहोत सोमवारी. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.